दादा पाटील महाविद्यालय कर्जत मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज या विचारपीठावर उपस्थित असणारे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आदरणीय फाळके साहेब, आमचे मित्र या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर, मराठीचे विभाग प्रमुख ज्यांच्यासोबत मी या महाविद्यालयामध्ये काही काळ पीजीचं अध्यापन केलं ते मोरे सर, जेऊरमध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणारे आणि महाराष्ट्रामध्ये इतिहासाचा एका वेगळ्या अंगानं धांडोळा घेणारे विशेषतः अहिल्याबाई होळकरांचं एक महत्त्वाचं संशोधन ज्यांनी महाराष्ट्रापुढे मांडलेले असे आमचे मित्र प्राध्यापक शिवाजीराव वाघमोडे यांचे वडील आणि या परिसराचे पत्रकार आमचे मार्गदर्शक आदरणीय मारुतीराव वाघमोडे, मराठी विभागाचे इतर सर्व सहकारी, या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, मराठी विभागाच्या वतीनं आपल्याला रोजगाराच्या कोणकोणत्या संधी आहेत या सेल इथं जाहीरपणे सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगानं मराठी विभागाने एक नवा पायंडा, नवा उपक्रम सुरू केला आहे. त्याबद्दल मी मराठी विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सभागृहामध्ये आपण बसलेलो आहात. या सभागृहामध्ये मला वाटतं मोरे सर अगोदर इथं कार्यालय होतं आणि त्या काळात मी इथं MA च्या अध्यापनासाठी येत होतो. त्याच्यामुळे या महाविद्यालयाशी माझं खूप एक वेगळं नातं आहे. बाजूच्या कॅन्टीनमध्ये आम्ही चहा प्यायचो करमाळा ते कर्जत, हिंदीचे माझे जोडीदार आणि आम्ही मोटरसायकलवर तेव्हा MA चं अध्यापन करायला यायचो. दुपारी 2:30 वेळ असली तरी मुलं आमची वाट पाहत असायची. एका दिवशी येणार नसलो तर मुलांना निरोप द्यावा लागायचा. खेड्यापाड्यातून मुलं यायची, त्यांना हेलपाटा होऊ नये म्हणून. आता ती बांधिलकी थोडी कमी होत चाललेली, ती गोष्ट सोडून द्या. मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये तर शिक्षणाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जागतिक अहवाल असं सांगतो आहे की जेव्हा काही काळ अभ्यासक्रम बंद असतात, म्हणजे जर समजा 3 महिने अभ्यासक्रम बंद राहिले तर त्या विद्यार्थ्याचं 3 वर्षांचं नुकसान होतं, असा अहवाल जागतिक पातळीवर पुढे आलेला आहे. आपण तर 2 वर्ष घरात आहोत आणि आता घराबाहेर पडण्याची एक सवय मोडलेली असताना आपण सभागृहामध्ये इतक्या संख्येने उपस्थित आहात, हे या महाविद्यालयाचं आणि या मराठी विभागाचं खऱ्या अर्थानं परीक्षेचा कालावधी असताना सुद्धा यश आहे. काही मुलांना मारून मुटकून बसवलं असलं तरी सुद्धा तुम्हाला कंटाळा येण्याच्या आत मी थांबेल याची मात्र मी निश्चित खात्री देतो. आता या रयतच्या या महाविद्यालयाच्या अंकाच्या निमित्तानं जी कर्जतीय थीम बद्दल बोलण्यात आलं त्यातला एक मुद्दाम संदर्भ देतो की स्थानिक इतिहासाकडे आपल्याला कसं पाहता आलं पाहिजे. ज्या सिद्धटेकचा उल्लेख झाला ते सिद्धटेक आपल्याला अष्टविनायकामधलं एक महत्वाचं ठाणं म्हणून माहिती आहे, परंतु मराठीमध्ये या अष्टविनायकाचा अभ्यास एका खूप वेगळ्या अंगाने द. गोडसे नावाचे मराठीतले खूप मोठे अभ्यासक आहेत त्यांनी केलेले. म्हणजे हा माणूस, म्हणजे आपल्याला अभ्यास करायचं, लेखनाच्या साठीची काही प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो आहे. या माणसानं हत्तींवर सुद्धा खूप मोठं संशोधन केलं आणि तुम्ही आज बाकी मोठमोठ्या वाड्यांवर, मोठमोठ्या दरवाजांच्यावर, एंट्रीला, जिथं वाड्याची एंट्री आहे, जिथं किल्ल्याची एंट्री आहे, प्रवेशद्वार आहे, तिथं हत्तींच्या प्रतिमा चित्राच्या रूपानं, शिल्पांच्या रूपानं आपल्याला पाहावयास मिळतात. आणि मग हे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्येच का हत्ती आहेत का जगभर आहेत, असा जेव्हा द. गोडसेंनी शोध सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जगभर हत्ती हा शुभसूचक मानला जातो. खरं तर हत्ती हा भारतीय प्राणी नाही, दक्षिण आफ्रिकेतून गवताळ प्रदेशातून चरत चरत तो जगभर पसरलेला हत्ती आहे. पण या पृथ्वी तलावरती हत्तीला पहिल्यांदा माणसाने माणसाळवलं, लक्षात ठेवा. म्हणजे प्राणी विश्वामधला जर पहिला मित्र माणसाचा कोण झाला असेल तर तो हत्ती झाला आणि म्हणून हत्तीचं शुभसूचक चिन्ह म्हणून आज तुम्हाला जगभर हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आलेला पाहावयास मिळतो. अशाच एका वेगळ्या अंगाने या अष्टविनायकाचा शोध घेताना द. गोडसेंना एक लक्षात आलं की दक्षिण ते उत्तर भारत हा जो व्यापाराचा मार्ग होता, या व्यापाराच्या मार्गावरती त्या काळामध्ये कोणती वाहनं नव्हती, अशा काळामधला एक व्यापाराचा मार्ग म्हणून हे अष्टविनायक आहे, या स्वरूपाचं संशोधन त्यांनी मांडलेलं.
मी समजा सिद्धटेक पासून एक 25 किलोमीटर लांब आहे आणि मला सिद्धटेक पर्यंत पोहोचायचं आहे. माझ्याकडे समजा 4 उंट आहेत, 2-4 घोडे आहेत आणि त्याच्यावरती मी माल घेऊन निघालेलो आहे आणि मला मुक्कामाचं ठिकाण गाठायचं आहे दिवस मावळण्याच्यात, कारण माझ्यासोबत बऱ्याचशा वस्तू आहेत त्यांची चोरी होऊ नये. तर अशा काळात सिद्धटेकला एका व्यापाऱ्याने एक आपला मुक्काम केला. तो मुक्काम लक्षात येण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना त्याने रोजगार दिला आणि सांगितलं की एक दगड ठेवा, त्या दगडाला सेंदूर लावा आणि तिथं दररोज दिवाबत्ती करा, की जेणेकरून 15-20 किलोमीटरच्या अंतरावरून आम्हाला कळेल की आपला आता मुक्कामाचं ठाणं जवळ आलेलं आहे. आणि मग त्याने त्या तिथल्या लोकल माणसाला एका दगडाला सेंदूर बसून तिथं दिवाबत्ती करण्याच्या बदल्यात काही पैसे दिले. एक व्यापारी महेंद्र कदम आला. नंतरच्या काळात दुसरा व्यापारी संजय नगरकर आले. त्यांना जागा मिळेनाशी झाली म्हणून त्यांनी पुन्हा दुसरं एक कुटुंब निवडलं. त्या कुटुंबाला सांगितलं की तुम्ही पण या दुसऱ्या झाडाखाली एखादा दगड मांडा उंचवट्यावरती, त्यालाही शेंदूर बसा आणि तिथं दिवाबत्ती करा, म्हणजे आम्हालाही आमचं ठिकाण लक्षात येईल. आणि तुम्ही पहा की जेवढे अष्टविनायक आहेत त्या सगळ्या अष्टविनायकाच्या ठिकाणी मुख्य गणपतीचं एक मंदिर आहे आणि बाकीच्या कडेने छोटी छोटी गणपतीची मंदिर आहेत. अगदी सिद्धटेकला गेला तरी तुम्हाला तिथल्या पुजाऱ्यांना विचारा लक्षात येईल. म्हणजे मूळ सिद्धविनायक असेल किंवा ही जे अष्टविनायकाचं जे आपल्याला प्रवासाचा मार्ग आहे हा मूळचा व्यापाऱ्यांचा मार्ग होता लक्षात. आणि या व्यापाऱ्यांनी काय केलं होतं की तिथं त्या लोकांना स्थानिक रोजगार तर दिलाच होता, परंतु स्वतःच्या मुक्कामाची सोय म्हणून हे एखाद्या झाडाखाली सुरुवातीला हे सगळे दगड होते, त्याचं नंतर विनायकामध्ये रूपांतर झालं. हा इतिहास आहे आणि तो सप्रमाण दगड गोडशेंनी आपल्या पुढे मांडलेला आहे. नंतरच्या काळामध्ये पेशव्यांनी तिथले सगळे बहुजन पुजारी बदलले आणि ब्राह्मण पुजाऱ्यांना त्याचा मान देऊन त्याचं परत वेगळ्या अर्थानं दैवतीकरण, वेगळ्या अर्थानं उदात्तीकरण केलेलं पाहावयास मिळतं. म्हणजे तुमचा जो स्थानिक इतिहास आहे त्या इतिहासाला किती भूतकाळाचे संदर्भ असू शकतात याचाही एक नमुना म्हणून मी याचा मुद्दाम सुरुवातीला उल्लेख केलेला आहे. आपण जर स्थानिक इतिहास लिहिणार असू तर आपल्याला जुन्या लोकांशी काही अंगाने बोलता आलं पाहिजे. तुमच्या गावामध्ये एखादं मंदिर आहे तर ते मंदिर, म्हणजे एक उदाहरणच सांगतो, गावजोड हनुमान बाहेर नावाची म्हण आहे मराठीमध्ये. आणि मग जर आपण पाहिलं तर सगळ्या गावांच्या मधली मंदिरं हनुमानाची मंदिरं वेशीच्या बाहेर आहेत. आणि मग ते हनुमानाच्या मंदिरावरून आपल्याला असं सांगण्यात आलं की गाव जळलं तरी हनुमानाला देणं घेणं नाही. आता तुम्ही त्या हनुमानाचा इतिहास लिहिताना तुम्हाला थोडंसं पाठीमागं पण जाता आलं पाहिजे. मग हनुमानाचं मंदिर वेशीच्या बाहेरच का आहे त्याचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. आणि मग त्याचा शोध घेताना मित्रांनो अत्यंत रंजक इतिहास, बिरोबाचं चांगभलं नावाची कादंबरी ज्या वाघमोडे साहेबांनी लिहिली त्या बिरोबाचा सुद्धा खूप सुंदर इतिहास आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे राजा ढाले नावाच्या मराठीतल्या एका महत्वाच्या अभ्यासकाने बिरोबाचा आणि विठ्ठलाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही अभ्यासकांनी गौतम बुद्ध आणि विठ्ठलाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे प्रयत्न जर आपण पाहायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या परिसरातला जो सगळा स्थानिक इतिहास आहे त्या इतिहासाच्या मागे काही एक महत्वाचं सामाजिक सांस्कृतिक संचित दडलेलं आहे. आणि ते सामाजिक सांस्कृतिक संचित कशाच आहे मित्रांनो, तर ते फक्त आणि फक्त तुमच्या शेतीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या पीक पद्धतीशी जोडले गेले. हनुमानाचं मंदिर बाहेर का आहे याचा जेव्हा शोध आपण घ्यायला लागतो, ज्याची मांडणी शरद पाटलांनी प्राच्यविद्या विशारद जे महाराष्ट्रातले आणि जागतिक पातळीवर ज्यांना मान्यते मिळाले त्यांनी खूप छानपणे त्याचा शोध घेतलेला आहे. आपल्याकडे जे नवरात्राचा महोत्सव आपण साजरा करतो तो नवरात्राचा महोत्सव हा काय कोणत्या देवीचा महोत्सव नाही, तर या देशामध्ये पहिल्यांदा तांदळाचा शोध लावलेल्या ज्या निवृत्ती नावाच्या राणीनं तो तांदळाचा शोध 9 दिवस त्याची बियाण्यात रोप तयार केली आणि नदीच्या कडेला नेऊन पेरली. ते तंत्र तुमच्या माझ्या लक्षात राहावं, जेव्हा कोणती लेखनाची माध्यमं नव्हती तेव्हा त्या नवरात्राचं तंत्र तुमच्या पुढच्या पिढीकडे जावं म्हणून तो विधी होता. याच्यात कोणताही देव नाही, याच्यात कोणताही धर्म नाही, याच्यात कोणत्याही 7 रंगाच्या किंवा 9 रंगाच्या साड्या नाहीत. आजचा रंग भगवा, आम्ही 10 साड्या जरी 10 साड्या घातल्या, पेपरला फोटो दिला, वाघमोडे साहेब इथं बसलेत आणि मग पहिल्या पानावरती मग 10 जणींचा फोटो आला, हे म्हणजे नवरात्र नव्हे. आणि मग त्याच निवृत्तीनं तांदळाचा तर शोध लागला, लोकांना शेतीचा शोध लागल्यामुळे लोकांची भटकंती बंद झाली. परंतु भटकंती बंद झाल्यामुळे अनेक लोक एकत्र राहायला लागले आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून नदीपासून अलीकडे सरकताना जमीन कशी कसायची हा प्रश्न निर्माण झाला आणि लाकडाचा नांगर तयार करण्यात आला. त्या लाकडाच्या नांगराला जो फाळ हवा असतो तो फाळ वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचं लाकूड वापरून पाहिलं
परंतु तो फाळ काही टिकत नव्हता. त्या काळात मरुत नावाचे जे सरदार होते, हे गोष्ट कधी सांगतो मी, कमीत कमी 4000 वर्षांच्या पूर्वीची, कमीत कमी. आणि मग या मरुत सरदारांनी काय केलं की त्यांनी खूप साऱ्या लाकडांचे प्रयोग केले आणि त्यांना एक उंबराच्या झाडाचं लाकूड सापडलं आणि त्या उंबराच्या झाडाच्या नांगराचा फाळ जो टोकदार असतो, जमिनीमध्ये घुसू शकतो, तोच फाळ टिकतो. आणि म्हणून मित्रांनो, औदुंबराचं झाड ज्याला म्हणतो आपण, ते पवित्र का मानलं गेलं तर पहिल्यांदा नदीच्या गाळपिरीतून शेती नदीपासून लांब आली म्हणून औदुंबराचं झाड, म्हणून ते झाड महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि मग आपल्या दारामध्ये, आपल्या घरामध्ये जर ते झाड उगवलं तर तुम्ही फाळके साहेबांना विचारा, वाघमोडे साहेबांना विचारा, ते झाड उंबराचं तोडलं जात नाही. लोकांनी वाडे सोडले पण झाड नाही तोडलं. त्याचं कारण आहे की ते औदुंबराचं झाड हे तुमच्या शेतीच्या प्रगतीमधलं पहिलं महत्वाचं झाड होतं आणि त्या मरुतांनी शोधून काढलं. म्हणून निवृत्ती नावाच्या या देशातल्या पहिल्या मातृसत्ताक राणीनं आपल्याला असं त्यांना असं सांगितलं की तुम्ही शेतीचा शोध लावलेला आहे, ती टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही आता शेतामध्ये गावाच्या बाहेर राहायचं. आणि म्हणून तो मरुत उर्फ मारुती गावाबाहेर राहतो आहे. हा मूळचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. आणि मग तो गावाबाहेर राहतो म्हणून आमच्या उत्तर प्रदेशच्या राजकीय मंडळींनी त्याला दलित पण करून टाकलं. म्हणजे तुमच्या एखाद्या दैवताचं जे मूळचं शेतीशास्त्राशी बांधलं गेले पण होतं, ते कसं राजकीय परिवर्तन होतं, हा पण एक इंटरेस्टिंग इतिहास आहे. म्हणजे गावजवळ हनुमान बाहेर नाही तर गाव जगवण्यासाठी तो बाहेर उभा आहे. नेमकं त्याचं विकृतीकरण केलं गेलं. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या अवतीभोवतीचा जो स्थानिक इतिहास असतो तो मित्रांनो खूप महत्वाचा असतो. मला वाटतं वाघमोडे सरांनीच मला कधीतरी सांगितलं होतं, या परिसरामध्ये दुर्योधनाचं काय रावणाचं मंदिर आहे, दुर्योधनाचं मंदिर आहे. आणि मग कुठंच नाही आणि मग तिथंच काय आहे याचाही कधीतरी शोध घेता आला पाहिजे. ज्या अर्थी दुर्योधनाचं मंदिर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उभं राहतं, त्याचा दुसरा अर्थ असा असतो की महाभारत हे सुद्धा कोणत्याही अर्थानं धार्मिक युद्ध नव्हतं, तर त्या काळातल्या त्या राजकीय लढायांचं प्रतिकात्मक चित्र असलं पाहिजे. आणि म्हणून जसं इथे दुर्योधनाचं मंदिर आहे या तुमच्या परिसरामध्ये, तसं जर तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर रावणाचा राजवाडा आज पण तुम्हाला पाहायला मिळेल, रावणाची पूजा केलेली पाहावयास मिळेल. दक्षिण भारतामध्ये रावण जाळला जात नाही. कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आणि हळूहळू रावण जाळण्याची प्रथा बंद झाली. या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शिवजयंती 1 झाली. त्याचं कारण आहे मित्रांनो, इंग्रजांची जी नीती होती फूट पाडा आणि राज्य करा, ती फक्त इंग्रजांचीच नव्हती, या देशाचा इतिहासच तसा आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपला स्थानिक इतिहास शोधताना या काही इतिहासातल्या पानांच्याकडे पण आपल्याला वळता आलं पाहिजे. आणि म्हणून एक अत्यंत महत्वाची थीम घेऊन तुमचं महाविद्यालय पुढे येत आहे, तर त्या अनुषंगाने आपण लेखन करावं, हे मी आपल्याला सूचित करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की साहित्य लेखन कसं करावं, तर याचं कोणतंही शास्त्र नीटपणे आपल्याला सांगता येणार नाही. पण एक सांगेल, प्रतिभा नावाची गोष्ट असते का? बिलकुल नाही. आमच्या कवी केशवसुतांनी जरी म्हणून ठेवलेलं असतं की कविता ही वीज आहे आणि तिला धरायला जाणारे 99 जळून जातात आणि एकच उरतो, तर कवी हे साफ खोट आहे. लेखन कुठं आहे? समजा माझा आता एवढा मोठा बायोडाटा तुम्हाला वाचून दाखवण्यात आला, मी कधी लिहायला लागलो? याचं उत्तर आहे मित्रांनो, मी BA भाग 2 ला असताना पहिल्यांदा एक कथा लिहिली. ती कथा लिहिताना पुन्हा माझ्या डोक्यात सिनेमा, खेड्यातून आलेला मी, कधीतरी मलाही वाटायचं आपल्याला एखादी मैत्रीण असावी, कधीतरी मलाही वाटायचं वर्गातून कुठल्या तरी कोण्याकडे पाहता यावं, कधीतरी एसटी स्टँडवर आपली भूक मारून का होईना कोणासाठी तरी थांबता यावं. परंतु असं काहीच घडत नव्हतं आणि सिनेमामध्ये मात्र 3 तासात बरंच काही घडायचं. आणि अशा आशयाच्या कथा घेऊन जेव्हा मी प्राध्यापक राम हिवरे सर, जे करमाळ्यातलेच मूळचे हिवरवाडीचे, जे मला कुर्डवाडी कॉलेजला शिकवायला होते, त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितलं की अरे ही कथा तर रोज थिएटरमध्ये घडते, तुझं वेगळेपण काय? मी ते जाळून टाकलं. पुन्हा MA भाग 1 ला गेल्यानंतर एका ठिकाणी मी काम करत होतो. स्पर्धा परीक्षेचं जे सुहासराजे भोसलेंचं जे स्पर्धा परीक्षेचं मासिक येतं नोकरी संदर्भाचे, तुम्ही पाहत असाल, तर त्यांच्याकडे मी 2 वर्ष काम केलं. आणि मग ते काम करत असताना ते राहायला राजारामपुरीत होते. ते म्हणले बघ, खालच्या 7व्या गल्लीला विसा खांडेकर राहत होते राजारामपुरीत आणि पलीकडं नाशी बडके राहत होते. आणि मग तू जर मराठीचं तर तू काहीतरी लिहिलं पाहिजे.
पुन्हा मला वाटलं की आपल्याला काहीतरी लिहिता येईल म्हणून एक 100-150 पानाचे पूर्ण वही भरून लिहिलं. ते पुन्हा राजे भोसलेंना वाचायला दाखवलं आणि ते म्हणाले, अरे मी तुला फडक्याने खांडेकर माझ्या शेजारच्या गल्लीत राहतात हे तुला सांगितलं होतं. ठीक आहे, ते त्या काळातले मोठे लेखक होते, पण याच्यात महेंद्र कदम कुठं आहे का? तर नाही. हॉस्टेलवर गेलो, ती वही झाली. मुद्दा हा की MA ला जाईपर्यंत मी रूढ अर्थाने काहीही लिहिलं नाही. त्याच्यामुळे आपण असं समजायचं कारण नाही. अनेकदा माणसं खूप थापा मारतात, मला 5वी पासूनच लिहायला येत होतं, मी 4थी पासूनच भाषण करायला शिकलो. ह्या थापाबाजीच्या भानगडीत कोणीही पडू नका. असेल एखादा बोलत 5वी पासून, मी पहिलं भाषण शिवाजी विद्यापीठामध्ये BA ला पाहिलं आल्यानंतर कुर्डवाडी कॉलेजने माझा सत्कार केला. त्यावेळेस त्यांचा डायस पण नव्हता, असं ओपन सभागृह ओपन मैदानामध्ये तो सत्कार होता. सकाळची लवकरची वेळ होती. मी भाषण करायला उभं राहिलो. खरं तर आयुष्यातलं पहिलं भाषण, मला बोलायचा अनुभव नव्हता, परंतु सत्कार होतो म्हटल्यानंतर आमचे सर म्हणले की बाबा रे 2-3 मिनिटं तर सत्काराला उत्तर दे. मी बोलायला उभा राहिलो. त्या काळात भारी कपडे मिळत नव्हती. आपलं कधीतरी उल्लेख करू नये, पण आमच्या कुर्डवाडीच्या बाजारामध्ये काही वडर समाजाची मंडळी कॉटवर गुरुवारच्या बाजारामध्ये कपडे विकायला बसायची आणि मग तिथून कपडे घ्यायचं आणि टेलरिंग केलं मी. आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आणि मग तो किती 75 रुपयाला पॅन्ट पीस, 50 रुपयाला शर्ट पीस, 125 रुपयात मला एक ड्रेस शिवून मिळायचा, कारण मी स्वतः टेलर होतो, मला शिलाई द्यावी लागत नव्हती. आणि असा छान अगदी कडक पॅन्ट घालून त्या माईकच्या समोर बोलायला उभा राहिलो. भाषण झाल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर, खाली बसल्यानंतर माझा लहान भाऊ म्हणाला, दादा तू इतका काय घाबरला होता? म्हणलं काय झालं? हे ना काय सांग तुला का? म्हणलं तुझी पॅन्ट सुद्धा थरथर कापलेली आहे मला. आयुष्यातलं पहिलं भाषण फेल झालं. पुन्हा MA ला मेरिटला पाहिला आलो आणि मग मेरिटवर CR झालो. शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाला CR झालो. मग आपण आता वर्गाचा प्रतिनिधी आहोत. सगळ्या 4 जिल्ह्यातून मुलं आलेले आहेत, त्यांच्यावरती आपला प्रभाव पडावा म्हणून भाषण तयार केलं. इकडची सोलापूर जिल्ह्यातली खूप मुलं शिवाजी विद्यापीठामध्ये होती आणि भाषण तयार करताना आपले इम्प्रेशन राहावं म्हणून कुठं टाळ्या वाजवायची हे पण आम्हीच ठरवलं मित्रांनी. आणि ठरवल्यानंतर पुन्हा मित्रांनो एका ठिकाणी बसून कसं चालेल? वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं पाहिजे ना. एकाच ठिकाणी टाळ्या वाजल्या तर शंका येणार. आणि मग पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो. 2-4 वाक्य झाल्यानंतर टाळ्या वाजल्या. पुन्हा एकदा 2 मिनिटांनी टाळ्या वाजल्या. पुन्हा टाळ्या वाजल्या. भाषण झाल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांच्यावर कुणावर आम्हाला माझं इम्प्रेशन पडावं असं वाटत होतं, त्याच मुलीने नेमकं विचारलं, कदम मला सांगतो भाषण पाठ करून आला काय? मी म्हणलं बिलकुल नाही. नाही कसं म्हटली? पहिल्यांदा का टाळ्या वाजल्या मला कळालंच नाही. दुसऱ्यांदा टाळ्या वाजल्यानंतर आम्ही सभागृहात बघितलं तर तुझेच मित्र फक्त टाळ्या वाजवताना दिसले. फुगा फुटला. मुद्दा आहे मित्रांनो की हे सगळे अनुभव आपल्याला येतात, परंतु हे लिहिण्याचे अनुभव नव्हेत. लेखन कुठं आहे? तर जेव्हा मी MA झालो, 6 महिने इंटरव्ह्यू देत फिरत होतो. त्या काळात फारसं डोनेशन मागितलं जात नव्हतं, तरी काही नवीन कॉलेजेस उभी राहत होती. 5-50 हजार लाखभर रुपये इमारत निधीसाठी, संस्था उभी करण्यासाठी कोणीतरी मागायचं आणि नोकरी मिळत नव्हती. ती पहिली कथा 1996 साली मी MA झाल्यानंतर भूल नावाची कथा लिहिली. एका साप्ताहिकामध्ये ती कोल्हापूरच्या सप्तगंगा टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली. आणि ती कथा जेव्हा माझ्या मित्रांनी वाचली तेव्हा अनेक मित्र रडत रडत सांगायला लागली, अरे हे तर माझे पण अनुभव आहे. म्हणजे लेखनाचा पहिला जर मूलधर्म कोणता असेल तर लेखनाच्या प्रक्रियेमधलं पहिलं महत्वाचं वाक्य आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः असलं पाहिजे. हे लेखनाचं पहिलं आणि अत्यंत महत्वाचं तत्व आहे. म्हणजे तू समोर आलीस की मी खाली मान घालतो आणि तू पुढे गेली की मी नजरेनं तुझा पाठलाग करतो, ही कविता नव्हे, हे लक्षात घ्या. रे मग आम्हाला चंद्रशेखर गोखलेंनी पण खूप चारोळ्या लिहायला सांगितले आणि फेसबुक आणि सोशल मीडियावर तर प्रचंड कवितेचं पीक आलेलं आहे. पण कविता लिहिताना त्याच्यात बी कुठं आहे का हे मला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून इफ यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट विल बिकम मोर अँड मोर युनिव्हर्सल. हे लेखनाचं दुसरं महत्वाचं तत्व आहे. तुम्ही जितकं तुमचं वैयक्तिक लिहित जाल तितकं तुमचं साहित्य वैश्विक होतं. संत तुकोबाराय का महत्वाचे कवी ठरले? सगळ्या संत साहित्यामध्ये तुकोबा कळस का झाले? तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मित्रांनो, चरित्र आणि तुकोबांची कविता ही बिलकुल वेगळी करता येत नाही. जे भोगलं तेच त्यांनी लिहिलं, हे त्यांच्या लेखणीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य.
आणि म्हणून लिहिताना मी जर शेतकऱ्याचा आहे तर शेतकऱ्याचे प्रश्न मला मांडता आले पाहिजे. पण पुन्हा मांडण्यातली तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट आहे की मग मी भोगलं आणि लिहिलं हे म्हणजे साहित्य नव्हे. लक्षात ठेवा, आपण सिनेमा पाहतो तरी सुद्धा सकाळ सकाळ आपण महाविद्यालयाकडे येताना एखादं गाणं जर माझ्या कानावरती पडलं तर ते गाणं मी दिवसभर माझ्या नकळतपणे गुणगुणत असतो. का गुणगुणत असतो तर त्या गाण्यातले काही भाव, त्या गाण्यातले काही फिलिंग्स मला सातत्याने माझ्या नेणिवेमध्ये जागृत होत असतात आणि त्याच्यातून मी एका वेगळ्या तंद्रीमध्ये जात असतो. म्हणून लिहिण्यासाठीचा सगळ्यात तिसरा महत्वाचा घटक काय असेल तर तुम्हाला तुमच्या नेणिवेमध्ये प्रवेश करता आला पाहिजे. कोणती नेणीव आहे? नेणीव म्हणजे आमच्या सिग्मंड फ्रॉइडने सांगितलेला मनाचा तिसरा अबोध जाणीवेचा नेणिवेचा कप्पा. आता अबोध नेणिवेचं मन कोणतं मन? तर आता आपण समोरासमोर बसलेलो आहोत हे जागृत मन आहे. आपण झोपल्यानंतर आपण पडत नाही, पडलो स्पॉटवरनं तर हात मोडत नाही, असं चालता चालता पडलो तर पाय मोडेल. पण झोपीत पडला आणि कोणाचा हातपाय मोडला असं कधी झालं ना? त्याला अर्ध जागृत मन म्हटलं जातं. तुम्ही झोपलेला असता परंतु तुमच्या मनाचं कंट्रोलिंग करणारा जो मेंदूचा भाग असतो त्याला सबकॉन्शियस म्हटलं जातं, अर्ध जागृत मन असं म्हटलं जातं. आणि त्याच्या मागे एक तिसरा कप्पा असतो, तो कप्पा कुणासाठीच कधी खुला नसतो, तो असतो अबोध नेणिवेचा कप्पा. कोणता कप्पा असतो? समजा माझं इथलं भाषण पडलं, तुम्हाला माहितीये मी बाहेर जाऊन सांगेन का? मी तुम्हाला आता जाहीर म्हणतो की ज्या मुलीवर आमचं इम्प्रेशन पडलं तिनंच आम्हाला विचारलं की भाषण पाठ केलं काय, हे मी आज सांगतोय. मी त्या मुलीसमोर नाही ना म्हणणार की तू माझा अपमान केलेलास. आपल्या आयुष्यातले अपमान, आपल्या आयुष्यात वाट्याला आलेले नाकारले, पण आपल्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी आपलं माणूस पण नाकारलं, ज्यांनी ज्यांनी आपलं असणं नाकारलं, ज्या जात व्यवस्थेनं माझ्यातला माणूस मारला, गाईला पवित्र मानलं परंतु मला स्पर्श केला नाही, धर्म व्यवस्थेने माझं शोषण केलं, या ज्या काही गोष्टी माझ्या आत दडलेल्या असतात त्या गोष्टींपर्यंत लिहिताना तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. ही लेखनातली तिसरी सगळ्यात महत्वाची अट आहे. आणि मग तिथं पोहोचणं म्हणजे काय? तिथं पोहोचणं म्हणजे तुमचं स्वतःचं आतलं दबलं गेलेलं जगणं तुम्हाला जगापुढे मांडता आलं पाहिजे. म्हणजे दलित आत्मकथनं मराठीमध्ये का लोकप्रिय झाली त्याचं महत्वाचं कारण आहे ते जगणंच आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे एखाद्या माणसाचं नाकारलेपण काय असू शकतं याचं भान पहिल्यांदा 1975 नंतर मराठीमधल्या लोकांना आलं आणि तिथून मित्रांनो एक समतेची लढाई सुरू झाली. म्हणजे आज जरी आपण असं म्हणत असलो की दलित साहित्यामध्ये शिवराळपणा आहे, तो दलित साहित्य शिवी देतं, हो ते शिवीच देणार. त्याचं कारण आहे की दगडाला पुजणारी ही माणसांची व्यवस्था तुमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसाला जर माणूस मानत नसेल तर तुमचं कशासाठी त्यांनी गौरव करायचं? कशासाठी गौरव करायचा सांगा ना. आणि म्हणून त्या साहित्यामध्ये शिवीचे येणार. आजही जर तुमचं माणूस पण नाकारलं जात असेल तर या धर्मव्यवस्थेला स्वातंत्र्य पुण्या गाडवेचं नाव आहे, लक्ष्मी सरस्वती पक्षपाती रांडा त्यांना या म्हणलो निजल्या नाहीत, हे नामदेव ढसाळच म्हणू शकतो का? तर नामदेव ढसाळांना माहितीये मी दलित आहे म्हणून माझं नाकारलेपण काय असू शकतं. हे बाकीच्या सवर्ण लोकांना कळू शकणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी जो म्हणतोय की तुम्हाला तुमच्या नेणिवेमध्ये उतरता आलं पाहिजे की माझे अपमान, समजा मी दिसायला कुरूप आहे, म्हणजे सायराट मधला लागडा जो आहे तानाजी गळगुंडे तो माझ्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, नागराज माझा आरेतोरेचा मित्र आहे, त्या सायराट मध्ये ज्या शिक्षकांनी काम केलं शब्दांच्या जाती शिकवायचं तो माझा पीएचडीचा विद्यार्थी आहे, आता माझ्याकडे मराठीचं काम करतो संजय साठे नावाचा. सायराट मधला जो प्राचार्य लाल कोट घालून अगदी संस्थापकाच्या त्या पार्टीमध्ये प्रिन्सच्या नाचलेला तो संजय चौधरी आमच्या जेऊरच्या सरांच्या मुलांचा सहकारी आणि तो माझा पीएचडीचा विद्यार्थी. ही सगळी माणसं जवळची. सायराट का गाजला? इंटरव्हल पर्यंत सायराट बघितली मी, 2-3 वेळा मुद्दाम सायराट पाहायला गेलो. चौथं आणि तुमच्या लेखनासाठीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर तुम्हाला तुमच्या वेशभूषेसह तुमच्या भाषेसह तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. तुमची भाषा ही तुमची अंतिम ओळख असते मित्रांनो. भाषा शुद्ध अथवा अशुद्ध कधीही असत नाही. उदाहरणार्थ नवता हा शब्द प्रयोग आहे
नवता शब्द प्रयोग जर शुद्ध मांडला तुम्ही, नवता मधला जर नकार काढला तर होता शब्द प्रयोग राहतो. तो शब्द कसं का अशुद्ध मी मानतो मला कळत नाही. मुंबईचा फौजदार नावाचा रवींद्र महाजनी आणि रंजनाचा का कोणत्या तरी का अभिनेत्रीचा सिनेमा आहे, नुसत्या होता एवढ्या एका क्रियापदावर अख्खा सिनेमा बेतलेला आहे. म्हणजे नवता शब्द शुद्ध आणि नवता मधला नकार काढल्यानंतर होकारार्थी बनलेला होता शब्द अशुद्ध कसं काय मानला गेला कळलं नाही. म्हणजे भाषेबद्दलचा जो आपला न्यूनगंड असतो तो न्यूनगंड आपल्याला काढून टाकता आला पाहिजे. मकरंद अनासपुरे सारखा अभिनेता केवळ भाषेच्या जीवावरच आपल्याला माहित होतो. नाना पाटेकर आगे ना मेरे मौत का तमाशा देखणे आजही आपल्याला ऐकावंसं वाटतं का, तर नाना पाटेकरची म्हणून एक स्टाईल आहे लक्षात ठेवा. जेव्हा आपण वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने पोरं स्टेजवर यायला लागतात तेव्हा कुणाचं तरी अनुकरण करायला लागतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला जर चांगलं लिहायचं असेल तर तुम्ही कुणाचंही अनुकरण करू नका, स्वतःच अनुकरण करा आणि स्वतःच अनुकरण. कारण प्रत्येक जण युनिक आहे. आपल्याला सगळ्यांना 2 डोळे 2 पाय 2 हात असले तरी निसर्गानं इतका युनिकनेस माझ्यामध्ये दिलेला आहे की माझा भाऊ 100% माझ्यासारखा दिसत असला तरी काही एक युनिकनेस असतोच. तसं गंमत पहा, माझ्या दिसण्यामध्ये माझ्या परंपरेतून काही आलेलं असलं तरी मी, माझी बहीण, माझे भाऊ वेगवेगळे असतो. तसं तुमच्या प्रत्येकामध्ये फिजिकल युनिकनेस बरोबरच तुमच्या मनाचा, तुमच्या विचार करण्याचा एक वेगळा युनिकनेस असतो. तो आपल्याला तपासता आला पाहिजे. आणि म्हणून भाषेच्या अनुषंगाने बोलताना मी एक तुम्हाला सांगेन की कविता कुठं असते, तर कवितेचा एक पहिला प्रयोग करा. काय वाटतं ते कच्चं तुम्हाला वाटणार. प्रेम कविता लिहा, त्याच्याबद्दल बिलकुल माझं म्हणणं नाही, पण त्या कवितेत तुम्ही आहात का हे तुम्ही स्वतःला एकदा विचारा. नाहीतर या वयापर्यंत काय असतं, आपल्याला मार्गदर्शनच करायचं असतं. मग समाज कसा भ्रष्टाचाराने किडलेला आहे. अरे मग तू का तलाट्याला 10 रुपये देतोस, तू का एसटीत रुमाल टाकतो जागा मिळावी म्हणून, भ्रष्टाचारच आहे. तू का 4 तास पडवतो, भ्रष्टाचारच आहे. तू आहेस का तिथं, तू तास बंक केले म्हणून तुझं काय नुकसान झालं जेव्हा तू मांडशील तेव्हा तुला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार. किंवा मग आमचे आई वडील शहाणे नाहीत, आमचे शिक्षक शहाणे नाही, मीच कशी जगात शहाणे, माझ्यावरच कसा अन्याय होतो, असं बिलकुल असत नसतं. माझा 10वीचा पाठ जेव्हा मी महाराष्ट्रभर काही ठिकाणी गेलो तेव्हा एका मुलीनं मला प्रश्न विचारला. सर म्हणली, त्या कुटुंबातली आजी जी प्रमुख आहे ती तिच्या सुनांना जर चहा पिऊन देत नाही तर तिला कशासाठी आम्ही किंमत द्यायची. आणि तिचा प्रश्न अत्यंत रास्त होता. मी तिला विचारलं, तुझा प्रश्न बरोबर आहे, तू सगळं तुझ्या आई बापाचं ऐकते का. म्हणली नाही. मग तुला का मी मान द्यायचं. कुणाचं तरी ऐकावंसं न वाटणं याच्यात माझा युनिकनेस दडलेला आहे, याच्यात माझं वेगळेपण दडलेलं आहे. पण कुणाचं तरी ऐकावंसं न वाटणं असं जेव्हा प्रभावी ठरतं तेव्हा तुम्ही एक घरातला तरुण म्हणून, एक वेगळ्या वाटेने विचार करणारा घटक म्हणून लेखकाला थोडंसं तिरकस बघता आलं पाहिजे. तुम्ही स्वतःला असं विचारून पहा की समजा मला घरात, तुम्ही आजच घरी गेल्यावर तुम्ही एक होमवर्क करा. घरच्यांना सांगायचं मला बिलकुल काय विचारायचं नाही, मी माझ्या सोयीनं झोपेल, माझ्या पद्धतीनं उठेल, माझ्या पद्धतीनं कॉलेजला जाईल, मला विचारायचं नाही, मला जेव्हा म्हणायचं नाही. 3 दिवसात वेळ लागण्याची वेळ आली तर मला सांगा. 5,000ची साडी घातली, मॅडमला कार्यक्रमाला आल्या आणि कुणीच मॅडमला विचारलं नाही, काय करायचं. सकाळ सकाळ गावाच्या बाहेर अशीच थोडीशी 1 किलोमीटरवर वस्ती होती आणि त्या वस्तीच्या शेजारची कडब्याची गंज पेटली. गंज कळते ना तुम्हाला, खेड्यातले होता आपण. आणि मग ते कडब्याची गंज पेटल्यानंतर गावातली सकाळ सकाळ आपली टंबरेल भरून निघालेली माणसं वस्ती पेटली काय म्हणून तसेच ते तिकडे पळत गेले आणि गंज पेटलेली बघून मग कुठून तरी पाणी आणून ते गंज विजवायचं काम चाललेलं होतं. आणि मग ती गंज पेटलेली कुठल्या म्हणून एक म्हातारी बाहेर आल्यानंतर बघते तर आपल्याच मैत्रिणीच्या वस्तीकडे जाळ दिसतोय म्हणून ती लंगडत लंगडत तिच्या वस्तीपर्यंत गेली. लोक पाणी मारतात, त्यांना म्हातारीत चालवतं, इकडून पाणी मारा, तिकडून पाणी मारा, मानेला इसके देत देत. आणि मग त्या लंगडत लंगडत गेलेल्या मैत्रिणीच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली ना, आता का दोडा म्हणली, तो केव्हा झुबं केलं. झुबं कळतं ना. तेव्हा झुबं केलेली म्हातारी काय म्हणाली हे फार महत्वाचं आहे. ती म्हणाली, अगं अवधसा, हे जर काल विचारलं असतं तरी गंज पेटवून देण्याची वेळ माझ्यावर आली.
याचा दुसरा अर्थ असा आहे की माझं जे अस्तित्व आहे, अस्तित्व नावाची गोष्ट असते, ते मी फार सायंटिफिक नाही बोलणार, मग ते किरकेगार्ड, नित्से, काफकाकडे गेलो तर ते अवघड होईल. तर मला कुणीतरी काउंट करावं ही साधी माझी गरज असते हो, साधी गरज असते. एखादं लहान मूल आपण त्याला काही सांगत नाही, त्याचं एखादं खेळणं कुठेतरी अडगळीत पडलेलं असतं, त्याचाच मित्र येऊन त्याचं खेळणं घेतलं, ते लहान मूल पळत जात आणि माझं खेळून हिसकून घेत. तेच लहान मूल एखादी नवी वस्तू बनवतं तेव्हा आई कामात असली तर आईच्या पदराला ओढू ओढू सांगतो मी काय केलं हे बघायलाच. म्हणजे तुम्हाला असं वाटत असतं की मला कुणीच सांगू नये, आणि मग तुम्ही कसं सांगताय आम्हाला? दॅट इज द क्वेश्चन फॉर युअर रायटिंग. तुम्ही का सांगता हे तुम्हाला नक्की करता आलं पाहिजे, आणि का सांगायचं हे पण ठरवता आलं पाहिजे. मला कशासाठी लिहायचंय? जग चाललंय ना. माझ्या लिहिण्याने जर काहीच बदलणार नसेल तर मी काय लिहू? माझ्या लिहिण्यानं या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप होणार नसेल, माझ्या लिहिण्यानं इथल्या शोषण व्यवस्थेला नकार दिला जाणार नसेल, माझ्या लिहिण्यामध्ये जर माझं स्वतःचं प्रेझेंटेशन नसेल तर मी लिहिणार नाही. आय डोंट नीड टू राईट. मला गरज नाही लिहिण्याची. आणि म्हणून लिहिण्यातला 5वा धर्म आहे तुम्हाला प्रवाहाच्या विरोधात पोहता आलं पाहिजे. आता प्रवाहाच्या विरोधात पोहणं म्हणजे लगेच शब्द माडकवलेले आमच्या वाघमोडे साहेबांसारखं पत्रकार होऊन लगेच सिस्टमला शिव्या घालणं नव्हे, हे लक्षात घ्या. सिस्टमला शिव्या द्याव्याच लागत असतात, परंतु त्या सिस्टमला शिव्या देताना दलित साहित्य कुठं थांबलं हे पण मी सांगतो. एक टप्पा होता दलित साहित्याने शिव्या दिल्या, आता दलित साहित्यात एस्टॅब्लिश झाले लोक. मग ते एस्टॅब्लिश झालेल्या दलितांमध्ये जो ब्राह्मण वर्ग तयार झाला त्यांनी बोलायचं का नाही? त्यांनी गावं टाकली बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार. गावात राहिलेल्यांचं काय? जे बाकीचे दलित बांधव गावात राहिले त्यांचं काय? त्या प्रश्नाबद्दल हे दलित लोक रस्त्यावर उतरले का? बाकीच्यांचं जाऊ द्या, मीच माझ्या भावाकडे बघेना, मीच माझ्या चुलत बहिणीकडे, सख्या बहिणीकडे, गावाकडच्या बघेना. आणि म्हणून तिथं दलित साहित्य आवडतात सापडलं. लक्षात घ्या, साहित्य आवडतात कधी सापडतं कोणतंही? जेव्हा लिहिण्याचे कळीचे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मौन पाळायचं असं तेव्हा साहित्य थांबतं. आणि म्हणून मी म्हणतो की लिहिण्यासाठी तुम्हाला अशा कळीच्या जागा पकडता आल्या पाहिजे. समजा मी सो कॉल्ड, समजा माझं नाव महेंद्र कदम, माझ्या गाव 70% कदमच आहे आणि गेली 50 वर्ष झालं फाळके साहेब आमच्या गावातला सरपंच कदमाचाच असतो. तालुका पंचायतला सीट मागायला जाताना सुद्धा आमच्यातला कदमच असतो. आणि मग माझ्या लक्षात येते कारण सरपंचच माझं शोषण करतोय, मग त्याच्याबद्दल मी बोलायचं नाही. मी मोदीला शिव्या घालेलो स्टेजवरून, पण गावातला माझा सरपंच माझा समजा चुलता आणि तो माझं शोषण करतोय, घालणार का शिवी? राजकारण तिथं असतं, लिहिणं तिथं आहे. लक्षात ठेवा, मोदीला आणि सोनिया गांधीला आणि राहुल गांधीला पप्पू म्हणणं सोपं आहे हो, पण तुमच्या दारात येणारं गटाराचं पाणी तुम्ही 10 वेळा सांगून समोरचा गल्लीतला माणूस तो थांबवत नाही, तिथं खरं दुःख नाही, तिथं खरी लढाई असते. आणि म्हणून जगणं जे आपल्या अवतीभोवती पेरून ठेवलेलं आहे त्याच्यावरच साहित्याची इमारत उभी असते, हे आपण लक्षात ठेवा. आणि मग ती इमारत उभी करताना इमारत रचायची, लक्षात ठेवा. आणि मग इमारत रचायची म्हणजे त्याच्यात कलाकुसर आली पाहिजे. आणि मग कलाकुसर यायची असेल तर एखादी गृहिणी, एखादी तरुणी छान रांगोळ काढताना अगोदर विशिष्ट पद्धतीचे ठिपके देते आणि मग विशिष्ट रेषा जोडून राहिलेले काही ठिपके पुसून काढते आणि मग सुंदर रांगोळी तयार करते. लेखन करताना तुम्हाला रांगोळी सारखं काम करता आलं पाहिजे. काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, ह्या 2 वळे. आता काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हातच्या ऐवजी जर मी म्हणालो काळ येडे गळ्यातील तुझे कातड्याचे हात, हात कातडीचेच आहेत ना. काळ वेडे गळ्यातील तुझे कातड्याचे हात, दिवस तिकडे उगवतीला आला आहे बघ, ही कविता नव्हे. कातडे या शब्दाच्या जागी कवीनं चांदणा हा शब्द प्रयोग वापरला, म्हणून ती रचना जमिनीच्या वर आली. काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, आणि चांदणं कधी पडतं? रात्रीच पडतं. ते रात्रीचे कधीतरी हात गळ्यातले आता तरी काढ, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, म्हणजे पहाट झालेले, दिवस उगवतीला यायला लागलेला आहे. ही एक साधी घटना तुम्ही शब्दांच्या निवडीच्या पातळीवर त्याला एक अलौकिक रूप प्राप्त करून देता. त्याच्यासाठी रांगोळी तयार करत असताना शब्दांची निवड करणं
आणि त्याची रचना तयार करणं फार महत्वाचं असतं. पुशिरेगे नावाच्या एका कवीनं एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लिलीची फुले तिने एकदा चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. लिलीची फुले तिने एकदा चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. लिलीची फुले आता पाहता डोळा पाणी हे साकळे. एवढीच कवी. लिलीची फुले तिने एकदा चुंबिता डोळा पाणी मी पाहिले. लिलीची फुले आता पाहता डोळा पाणी हे साकळे. म्हणजे डोळे पाण्याने भरणं, फुलांना चुंबणं आणि मग तो सगळाच एक इमारत कोसळून गेल्यानंतर आयुष्यभर लिलीची फुलं दिसतायत, पण ज्याच्यासाठी मी त्या लिलीच्या फुलांचा शोध घेत होतो तो माणूसच माझ्या सोबत नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी साकळत आहे. म्हणजे एका शब्दानं संपूर्ण अनुभव असा वर उचलला जातो. तिथं तुमची कविता असते, तिथं तुमचं कौशल्यपणाला लागत असतं. असेलच तर तिथं प्रतिभा असते, अर्थात प्रतिभा नसते हे मी पुन्हा सांगतोय. त्याच्यासाठी आपल्याला खूप काही वाचता आलं पाहिजे. सोशल मीडियाच्या काळामध्ये जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर तुम्हाला चांगलं वाचता आलं पाहिजे. मित्रांनो, जर उत्तम मशागत झाली तरच पेरणी उत्तम होते, तरच पीक उत्तम येतं. एका बीजानं स्वतःला मातीखाली काढून घेतल्याशिवाय वर कणीस पाहायला मिळत नाही. तसं आपल्याला जगण्याशी भिडून नीटपणे उभं राहता आलं तरच लिहिता येतं, अन्यथा लिहिता येत नाही. म्हणून लिहिण्यातली 6वी महत्वाची अट आहे की तुम्हाला भाषेच्या खेळाबरोबर तुम्हाला आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे हे वाचता आलं पाहिजे. मी जर समजा नगरला चाललेलो आहे आणि मी अचानक पुणे गाडीत बसलो, स्टँड पर्यंत गाडी तुमच्या महाविद्यालयापर्यंत आलेली आहे आणि मग कंडक्टर तुमच्या हातातल्या वह्या बघून मग येड लागले काय का तुला नगरला जायचं, पुण्याला जायचं, नगरच्या गाडीत कसं काय बसला. तिथं तुम्हाला किमान उतरण्याचा स्टॉप आहे. एकदा का तुमचं साहित्य छापून आलं की पुन्हा ते रिटर्न घेण्याचा पर्याय नसतो. म्हणून छापण्यापूर्वी तुम्हाला अनेकदा त्याच्यावरती परिष्करण करावी लागतात. 2012 साली पहिल्यांदा 26 दिवसामध्ये मी माझ्या तणस नावाच्या कादंबरीचा पहिला खरडा पूर्ण केला. ती कादंबरी 2019 ला प्रकाशित झाली. 3 हस्तलिखित लिहिली. लिहिता लिहिता मणक्याचा आजार प्राप्त झाला. कमरेचा मणका 5वा 6वा घसरून गेला. आजही त्या मणक्याचा त्रास मी भोगतो आहे. 3 हस्तलिखित हाताने लिहिली. 4थं DTP केलं आणि त्याच्यावरची सलग 1.5 वर्ष मी लॅपटॉप घेऊन काम करत होतो. तेव्हा तणस नावाची कादंबरी मी स्वतः मार्केटमध्ये आणली. मूळचं लेखन 350 पानांचं होतं. आता ते 350 A4 साईजची. आता पुस्तकाचा फॉर्म मध्ये ते 228 पानावरती आले. म्हणजे तुम्हाला मी जे मगाशी म्हणालो, तुम्हाला रांगोळीतले ठिपके जसे पुसावे लागतात तसं तुमचं लिहिलेलं सुद्धा तुम्हाला खोडता यावं लागत असतं. तुम्हाला ते पुसता यावं लागत. तुम्हाला का लिहायचं आहे? मी का लेखनाकडे वळलो? जेव्हा मी करमाळ्याला प्राध्यापक होतो, 10 वर्ष प्राध्यापकी केली आणि गावाकडं आमची ग्रुपची सत्ताच ताब्यात येईना म्हणून आम्ही सगळ्या शिकणाऱ्या पोरांनी 1 वर्ष ठरवलं आपण ग्रामपंचायत ताब्यात घेऊया. आणि मग सगळे शिकलेले सगळे प्राध्यापक बाहेर होते, शिक्षक बाहेर होते. आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं. आमच्या नेत्याला एक आर्थिक पाठबळ दिलं. सत्ता आम्ही मिळवली. आणि मग शिक्षण समितीच्या सभापतीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनेकांनी माझं नाव सुचवलं. करमाळ्यापासून माझं गाव जवळ असल्यामुळे. पण मी म्हणालो नाही बाबा, मला सत्ता आपल्याला मिळवून द्यायची होती, मला बाकीच्या पदाचं कुठलं काय नको आहे. तेव्हा एक जण आमच्याच ग्रुप मधला एक जण ठोंबरे नावाचा एक मुलगा म्हणाला, मग महेंद्र तुला जर नको आहे तुम्हाला तर ते शिक्षण समितीचं सभापतीपद मला मिळालं. अरे मी म्हणलं आपल्या गावात MA PhD खूप जण आहेत, असू दे ना म्हणलं, मी पण 12वी झालोय ना म्हणलं. आम्ही काय गाड्या पाण्यावर पळवायच्या का? काय मिळतं त्या शिक्षण सभापतीमध्ये आम्हाला कळू दे ना, कशासाठी त्या पदाची मारामारी लागली. आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. 2.5 वर्ष आमच्याच गटामध्ये सरपंच पद वाटून घ्यायचं ठरलं होतं. त्या आमच्या मूळ सरपंचानी आमच्याच दुसऱ्या भावकीतल्या सरपंचाला 2.5 वर्षानंतर पद दिलं नाही. आणि मी तिथून राजकारणातून एक्झिट घेतली. तेव्हा लक्षात आलं की ही गोष्ट आपल्यासारख्याची नाही. आणि आपल्याला राजकारण करायचं असेल तर 24 तास तुम्हाला गावात राहावं लागेल. 24 तास तुम्हाला फाळके साहेबांसारखे मोबाईल चालू ठेवावे लागतील आणि लोकांसाठी काम करावं लागेल. हे मला शक्य नाही, मी राजकारण करणार नाही. और माणसं ना, तुम्हाला वाटतो राजकारणाचा धंदा फार चांगला, बिलकुल नाही. म्हणजे मी राजकीय संस्थेतच काम करतो. गाडीत बसल्यापासून मोबाईलच बंद नसतो यांचा. आणि काम गंमत तुम्हाला किमान 9 वाजता कळायला असलं तर 10 वाजता हॉलमध्ये 1 तासभर जाऊन बसायची मेंटॅलिटी करायची.
पण एखाद्या राजकीय माणसाला पहिला फोन झाल्यानंतर किंवा पहिला माणूस भेटून गेल्यानंतर दुसरा माणूस कशासाठी येईल माहित नाही. दिगंबरराव बागल सामाजिक माजी न्याय राज्यमंत्री करमाळ्याचे पूर्व आमदार, त्यांच्या संस्थेत मी काही दिवस काम करत होतो. एकदा एक माणूस कशासाठी आला होता, सकाळ सकाळ पारदिसा म्हणले माणूस, साहेब म्हणलं शेजारचा माझ्या रोज रानात मुद्दाम कोंबड्या सोडते, कसं तरी मी असून कोंबड्या घेतले, त्या रान घेतले आणि मुद्दाम त्याला विकत घ्यायचं म्हणून कोंबड्या रानात सोडतो. तर कोंबड्या रानात सोडणं का आमदारांनी मिटवायचा प्रश्न आहे. एकदा एक माणूस आला, माझ्या सुनाचं लेखाचं जमत नाही म्हणलं, मामा तेवढी भांडणं मिटवा. म्हणजे कुठला प्रश्न आणि तुम्हाला नाही म्हणता येत नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला नाही म्हणता येत. म्हणजे राजकारणाकडे तुम्ही या पण अंगाने, मी जे म्हणालो ना की प्रतिभा नावाची गोष्ट कुठे, तर तुम्हाला ते तिरपं थोडंसं पाहता आलं पाहिजे. म्हणजे दर 5 वर्षांनी रिस्क आहे हो. मी कधी नोकरीत आलो, 1999 ला प्राध्यापक झालो. 1999 ते 2009 करमाळ्यामध्ये प्राध्यापक होतो. 2009 ला टेंभुर्णीला प्राचार्य झालो. माझी रिटायरमेंट आहे 2037 ला. माझ्या पगारात घट होत नाही. माझ्या नोकरीत तास नाही घेतले तरी नोकरी जात नाही. कोरोनात आली तरी नोकरी जात नाही. दर 5 वर्षाला, दर महिन्याला ह्यांना एका इलेक्शनला सामोरं जावं लागतं ना. आपण म्हणतो राजकारण बाद झालं. कुणी बाद केलं? मतदान न करणारा माणूस राजकारण बाद झालं. तर आता गंमत अशी की तुमच्या घरातली 1000 आणि 500 ची नोट एका क्षणात, एका सेकंदात नरेंद्र मोदीने बंद करून टाकली हो. आणि तुम्ही म्हणता राजकारणाचं माझं काय देणं घेणार. आपल्या नोटा सुद्धा वापरायचा आपल्याला अधिकार नाही. आज रशिया नावाच्या एका मोठ्या देशाचा एक माणूस अख्खं जग भेटीला धरतोय आणि तुम्ही म्हणता राजकारण ही आपली गोष्ट नाही. बिलकुल चालणार नाही. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींच्याकडे नीटपणे पाहता आलं पाहिजे आणि नीटपणे पाहायचं म्हणजे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. आणि अभ्यास करायला लागला की मित्रांनो आपोआप आपला ज्ञानाचा तिसरा डोळा उघडतो. तो शंकराचा तिसरा डोळा नव्हे तर तो ज्ञानाचा तिसरा डोळा असतो. या मानवाने देवाला सुद्धा शिकवलेलं आहे. माणूस इतका हुशार आहे, एकदा सलग 4 वर्ष दुष्काळ पडला होता. शंकर पार्वतीचं विमान निघालेलं होतं आणि एका दुष्काळी प्रदेशामध्ये एक शेतकरी त्या दुष्काळामध्ये जमिनीची नांगरण करत होता. पार्वतीला प्रश्न पडला. प्रश्न महिलांना पडतात जास्त आणि म्हणून 10वी-12वीच्या बोर्डात मुलीच जास्त येतात. 8 बोर्डामध्ये 7 बोर्डात पहिल्या मुली. पण त्याच्या पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे, माझी मुलं नेहमी, मी जेव्हा माझ्या मुलांना घरात मुलांशी भांडतो, एक मुलगा बीटेक आहे, एक मुलगा बीई झालेला आहे, त्यांना म्हणा काय रे तुम्ही अभ्यास करत नाही, बघा बरं मुली कशा काय पाहिल्या येतात. माझी मुलं म्हणतात बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. ह्या मुली पुढे जातात कुठे हे मला सांगा ना. मग किती डॉक्टर झाल्या, किती पायलट झाल्या, किती इंजिनियर झाल्या, लग्न झाल्यानंतर किती जणांनी स्वतःचं करिअर केलं. हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आपल्या शिक्षणाबद्दल काही प्रश्न उपस्थित करता येतात. लिहिताना आपल्याला हा पण प्रश्न उपस्थित करता आला पाहिजे, 7च्या आत घरात तुम्हालाच का बोलवलं जातं? काय भीती कुणाची आहे 7च्या आत घरात? कधीतरी एकदा आईवडिलांना विचारा प्रश्न आणि मग आईवडिलाला ठणकावून सांगा तुझं पोरग 7च्या पुढे बोंबलत फिरतय, तेच कोणाच तरी पुरीच्या मागे जात. हे कधीतरी सिस्टमला तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून पार्वतीला प्रश्न पडला, अरे 4 वर्ष झालं दुष्काळ पडला आणि तरी हा शेतकरी जमीन कस का नांगरतोय. पार्वतीने शंकराला सांगितलं हे देवा विमान खाली घ्या. बायकोचा आदेश आहे, मानला पाहिजे. आम्ही किती म्हणत असलो आम्ही बायकोचं ऐकत नाही, खासगीत ऐकावंच लागतं, इलाज नाही. पण त्याच्याशिवाय संसार पण चालत नसतो. आणि मग शंकरानं त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारला, फार महत्वाचा प्रश्न, तुम्हाला तिरकस विचार करण्यासाठीच हा महत्वाचा प्रश्न आहे. शंकर त्या शेतकऱ्याला असं म्हणाला, किती वर्ष झालं दुष्काळ आहे? तो म्हणला 4 वर्ष. या वर्षी पाऊस पडलाय का? नाही. पुढच्या वर्षी पडेल याची खात्री आहे का? तो म्हणाला नाही. मग 5 वर्ष झालं दुष्काळ आहे आणि तरीही तू जमीन का नांगरून ठेवतोय? तेव्हा तो शेतकरी म्हणाला, पुढच्या वर्षी पाऊस पडेल की मला माहित नाही, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा पाऊस पडेल की मला माहित नाही, पण जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा माझा नांगर नीट राहावा, तो गंजून जाऊ नये म्हणून मी दुष्काळामध्ये जमीन नांगरून ठेवून माझी शस्त्र नीट ठेवतोय. गंमत अशी, त्याच्या पुढची फार महत्वाची गोष्ट आहे.
शंकराला वाटलं अरे आपण पण आपला शंख 4 वर्ष वाजवला नाही, तो पण गंजून गेला असेल. आणि मग त्याने विमानातून तो शंख आणला, शंख वाजवला, पाऊस सुरू झाला आणि दुष्काळ हटला. देवाला सुद्धा सांगणारा तुमचा शेतकरी आहे, लक्षात ठेवा. आणि तो शेतकरी आज दररोज आत्महत्येच्या रांगेमध्ये उभा आहे. नाही आम्हाला या प्रश्नाबद्दल कधी जाण आली. म्हणजे माझाच बाप आत्महत्या करतोय हो, आणि माझ्याच बापाच्या आत्महत्येचे आकडे आम्ही क्रिकेटच्या रनाच्या कॉमेंट्री सारखे ऐकतो. प्रश्न तुमचा इथं आहे. गेल्या 70 वर्षात भारतीय व्यवस्थेमध्ये सातत्यानं शेतकरीच भरडला जातो आहे. त्या प्रश्नाबद्दल आपण नाही बोलणार तर कोण बोलणार आहे? माझा बाप मेल्यानंतर मलाच टक्कल करावं लागेल, मलाच मिशा काढावं लागतील, शेजारी नाही ना काढणार. आणि मग माझा बाप दररोज आत्महत्येच्या रांगेमध्ये उभा आहे, तो तुमच्या लेखनाचा काय प्रश्न होत नाही? तो तुमच्या माध्यमांमध्ये का सेंट्रीभूत होत नाही? एकदा कादर खान आणि शक्ती कपूरचा जुना सिनेमा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जगणे नावाची गोष्ट काय असते. कादर खान खाली एका बिल्डिंगच्या उभा असतो आणि शक्ती कपूर एका 7व्या माळ्यावरती चढून तो आत्महत्या करायला लागलेला असतो. शक्ती कपूरला एक हात नसतो आणि तो वैतागून गेलेला असतो की एक हात नाही, आपल्याला अपंग म्हटलं जातंय, म्हणून तो उडी मारून आत्महत्या करणार असतो. पण त्याला खाली लक्षात येते की कुणीतरी एक माणूस 2 हात नाही तरी डिस्को डान्स करतोय. आपण मारायच्या आधी त्याला विचारूया, साला याला 2 हात नाही तरी हा का डान्स करतोय? तो 7 मजले उतरून आला आणि तो कादर खानाला म्हणाला, अबे बूढ़े मुझे 1 हाथ नहीं है फिर भी मैं सुसाइड करने जा रहा हूं, तुझे 2 हाथ नहीं फिर भी तू डिस्को डांस क्यों कर रहा है? याच्यावरती तो कादर खान म्हणाला, अबे तुझे किसने बोला मैं डिस्को डांस कर रहा हूं, मुझे खुजली हो रही है, मैं क्या करूं? खाजवता अंग पण हात नाहीये. तो माणूस आत्महत्या करत नाही. वय वर्ष 35, पदरात देखणी बायको, पदरात 2 सोन्यासारखी लेकरं, घरात माग आई बाप, एखादा लहान भाऊ आहे. आणि हा तुमचा बाप सलग 6 महिने 8 महिने आपल्या मरणाची तयारी करतोय. कधीतरी नवा कासरा घरात आणून ठेवतोय, जुन्या कासऱ्यानं कदाचित फास तुटेल म्हणून. तो 6 महिने कासरा रोज रानात नेतोय, माघारी आणतोय, मनाची तयारी करतोय. आणि ज्या झाडाखाली सुंदर स्वप्न बघत आपल्या नवरा बायको बरोबर मुलांबरोबर जेवलेला असतो, त्याच झाडाला तो फाशी घेऊन आपलं आयुष्य संपतोय. वर्ष 35 ते 40. का मारावं असं वाटतं? याचा आपण कधी विचार केला? भीक मागणारा माणूस आत्महत्या करत नाही देशात. हातपाय नसलेला माणूस आत्महत्या करत नाही देशात. आणि शेतकरी आत्महत्या करतो. या प्रश्नाच्या एका खोल मुद्द्यापर्यंत तुम्हाला जाता आलं पाहिजे. तो तुमच्या लेखनाचा विषय आहे. आयुष्य संपवणं इतकी सोपी गोष्ट असते? बरं, मागं छान छान 2 लेकरं, 7-8-10 वर्षाची लेकरं सोडून आणि मग आमची तथाकथित शहरी मध्यमवर्गीय व्यवस्था काय म्हणायला लागली की तो कर्जबाजारी झाला होता, तो दारू पित होता आणि शासनाकडून त्याला 1 लाख. अरे मी गेल्यावर माझ्या 1 लाखाला काय जाळायचंय का? आणि 1 लाखाने प्रश्न मिटणार नाही, हे पण तितकंच खरं आहे. आणि मग कधीतरी त्या शासकीय व्यवस्थेला तुम्हाला विचारता आलं पाहिजे, आमच्या कर्जतमध्ये जेवढे दारूचे बार आहेत, त्या दारूच्या बार मध्ये शिकणारीच माणसं दारू पितात, ती कधी आत्महत्या नाहीत करत. मग तुमचा माझा बापच आत्महत्या का करतोय? त्या आत्महत्येच्या मागचं जे एक नैतिक गणित आहे, लक्षात ठेवा. जे एक या संस्कृतीला टिकवून ठेवणारा, म्हणजे जो माणूस सगळ्यांना जगवत आलेला आहे, त्याच माणसाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. जो माणूस घरातले दाणे घरात आणताना त्यातली काही कंस मंदिरात बांधतो आहे, तो देव पावा म्हणून मंदिरात कंस बांधत नाही, लक्षात ठेवा. तो मंदिरात कंस याच्यासाठी बांधतो आहे की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खायला काहीच नसतं, त्या कंसावरचे दाणे त्याने टिपावानी मंदिराच्या दारातल्या कुंडामध्ये पाणी करून पक्ष्यांनी जगलं पाहिजे. ही भावना ज्याच्या मनामध्ये आहे त्याला मात्र जगता येत नाही. त्याच्या मात्र प्रश्नांची कुणीच उत्तर सोडवायला तयार नाही. तो तुमच्या लेखनाच्या केंद्रस्थानी येणारा विषय हवा. आज या 2 वर्षामध्येच नव्हे तर गेल्या 5-7 वर्षामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. आणि मग मित्रांनो, तुमच्याकडे हा डिव्हाइस आला. हा डिव्हाइस गंमत म्हणून आलेला नाही, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा मी बेकार होतो आणि भूल नावाची कथा लिहिली, तेव्हा मला कळत होतं की माझ्याकडे करमणुकीचं कोणतंच माध्यम नाही. तुम्ही वर्गाच्या बाहेर पडला, तुम्ही जेवून बाहेर पडला की तुम्हाला हा डिव्हाइस उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, या डिव्हाइसनी तुम्हाला तुमच्या बेकारीचं भान आणायचं बंद केलं आहे. तुम्हाला हवं ते जग या डिव्हाइस मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला मी बेकार आहे
मी आईबापाच्या जीवावरती खातो आहे याचं भानच या मोबाईलने तुम्हाला संपवलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, बेकारीचा प्रश्न रस्त्यावरती उतरला जात नाही. तो तुमच्या लेखनाचा विषय आहे. एक MA BEd झालेला तरुण दररोज चौकात जाऊन बसायचा आणि चौकात जाऊन बसल्यानंतर एके दिवशी बापाने 2-4 वेळा हाका मारले तर तो उठून यायचा नाही. म्हणून एके दिवशी बापाने त्याच्या बायकोला सांगितलं की ह्या भाड्याला दररोज संध्याकाळी 10 रुपये आणल्याशिवाय संध्याकाळचं जेवायला देस. मी मुद्दाम त्याच भाषेमध्ये बोलतो, कारण लेखनाचे विषय काय आहेत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग तो दररोज संध्याकाळी 10 रुपये घेऊन यायचा. बाप त्याच्या पोराच्या हातातली 10ची नोट घ्यायचा, फाडायचा, चुलीत टाकायचा आणि बापाला आईला सांगायचा वाढ त्याला जेवायला. 15 दिवस त्याला मित्रांनी पैसे दिले. 15 दिवस त्याची बिचाऱ्याची आई रोज कोणाच्या तरी बांधाला कामाला जायची, ती पैसे देत राहिली. रोज तिच्या कष्टाचे पैसे फाडले जाताना रोज तिच्या डोळ्यात पाणी यायचं, पण चुलीच्या धुराचं निमित्त करून ती पाणी दळवायची. महिनाभर पैसे मिळाले, महिन्यानंतर पैसे बंद झाले, आईकडचे संपले, मित्रांकडचे संपले, कुणीच पैसे देईना. आणि मग एके दिवशी असं तो कर्जतच्या स्टँडवर बसलेला होता. त्याला 10 रुपये दिल्याशिवाय संध्याकाळी जेवायला मिळणार नव्हतं. म्हणून एक एसटीचा हमाल लगेच उतरत होता. त्या हमालाकडे गेला, हमाला बरोबर काम केलं, 20 रुपये मिळवले. संध्याकाळी घरी आला, येताना शर्टच्या कपची बटणं काढून आला. बापाच्या हातात 10ची नोट दिली आणि बाप नोट फाडणार इतक्यात त्या पोराने बापाच्या कानाखाली लावली आणि बापाला सांगितलं, याद राखा बाबा, आता जर नोट फाडाल तर माझ्या घामाचा पैसा आहे. तेव्हा बापाने त्याच भाषेत सांगितलं आणि मी त्याच भाषेत सांगतो, भोसडीच्या गेलं महिना झालं 300 रुपये फाडले, तेव्हा का तुला करळ नाही लागलं, आज का करळ लागलं? हे बेकारीचं अर्थकारण जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न साहित्यामध्ये येणार. हे माझ्या लेखनाचे विषय आहेत, हे माझ्या जगण्याचे विषय आहेत. म्हणजे मी MA BEd झालो, मी MA PhD झालो, तरीही मला गावातल्या जातीनंच ओळखलं जात असेल, हा तुमच्या लेखनाचा विषय. म्हणजे आमच्या महाराजा, तमक्या मागाचा, तमक्या माड्याचा, अरे मी झालो नाही MA PhD, मी माणूस आहे. आणि तरीही माझी गावातली ओळख असेल तर मी ती पुसणार आहे. आणि मग त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा तुमच्या लेखनाचा विषय असला पाहिजे. आणि म्हणून लिहिताना तुम्हाला हे सारे काही महत्वाचे विषय घेऊन तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही काहीतरी युनिक, तुम्ही काहीतरी या सिस्टमला धक्का देणारं लिहायला लागाल. आता यातला अत्यंत कळीचा आणि महत्वाचा प्रश्न की माझ्या लेखनानं असं काय जग बदलणार आहे? बरोबर, एवढे मोठे लेखक होऊन गेले आणि मग तरी तुम्ही का लिहायचं? पाऊस पडून जातो, पाऊस पडून गेल्यानंतर पावसाच्या कडेला एखादं पाण्याचं डबकं साठलेलं असतं, त्या डबक्यामध्ये एखादी निवळी सतत पाण्यामध्ये फिरत असते. तिला माहित असतं हे डबकं माझ्या एकटीनं स्वच्छ होणार नाही, परंतु तरीही ती प्रयत्न करत असते. लेखक ते पाणी निवळण्याचं काम करत असतो, लेखक ते डबकं निवळण्याचं काम करत असतो. एकदा अख्खा गाव पेटला होता आणि गाव पेटल्यानंतर काही माणसं गाव विझवायला गेली, परंतु पेटलेला गाव बघून माघारी निघाली. त्यातला एक शेतकरी तो का ऐकायला तयार नव्हता, तो घागर घेऊनच तिकडे निघाला आणि अख्ख्या गावाने त्याला वेड्यात काढलं. अरे आम्हाला इतक्या जणांना गाव विझलं नाही, तू काय विझवणार? तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे हे गाव पेटलेलं विझणार नाही, कदाचित ते पेटलेलं गाव विझवताना मी सुद्धा त्याच्यात होरपळून मरेल, पण जेव्हा केव्हा या गावाचं उत्खनन होईल तेव्हा माझ्या शेजारी पडलेली घागर पाहून पुढच्या पिढीतला माणूस म्हणेल का रे हा गाव पेटवायला नाही, गाव विझवायला आला होता, तेवढ्यासाठी मी घागर ते तुमच्या लेखकपणाचं काम आहे. लक्षात ठेवा, तिथं तुमचा लेखक असतो, तिथं तुमचा सांस्कृतिक हस्तक्षेप असतो, त्याच्यासाठी तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजे मला नाव कधी मिळेल? लिहिल्यानंतर मिळेल, पण लिहिताना मला हे मूलभूत काही प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे की मला का लिहायचंय, मी कशासाठी लिहितो आहे. एवढी मोठी मांदियाळी आहे, परंतु त्या मांदियाळीत जाऊन मला पुढे लिहायचं आहे, तर मला माझं जगणं समाजापुढे मांडताना माझ्यावरच्या अन्यायाचं, माझ्यावर केल्या गेलेल्या शोषणाचा प्रतिकार करताना मला पुन्हा सगळ्यात महत्वाचं शेवटचं वैशिष्ट्य की हे फक्त माझं एकट्याचं ठेवून चालत नाही, हे माझ्या बरोबर माझ्या इतरांचं ते करता आलं पाहिजे. म्हणजे कितीतरी, आणि मग क्रॉस नजर कशी असावी लागते मला ती सवय लागली. म्हणजे लग्नामध्ये पहा, आपण नवरा नवरी आल्यानंतर ब्राह्मण गडबड करायला लागतात आणि गडबड करताना तो देव काय म्हणतो, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, म्हणतो नाही? त्याच्या पुढचं काय वाक्य असतं, नवरीचे मामा. मला 2 वेळा क्लिक झालं
अरे म्हटलं नवरदेव आहे हा, मग नवरी का देवी नाही त्या दिवशी? नवरदेवाला देव म्हटलं जातं लग्ना दिवशी. तुम्हाला पायातली वाहनं न काढता मंदिरात प्रवेश असतो त्या दिवशी. मग नवरदेव म्हटलं जातं, मग पॅरलल नवरी देवी पण म्हणावं ना तिला, का म्हणायचं नाही? समतेचं तत्व, नवरदेवाचे मामा तर नवरी देवीचे मामा नवरी देवीला घेऊन म्हटलं पाहिजे. नाही म्हटलं जात, हे शोषण आहे. नाही म्हटलं जात, हे जेंडर पॉलिटिक्स आहे. तो म्हणजे तांब्या असतो, छोटी म्हणजे ती असते, वाटी असते. तो मोठा म्हणजे पुल्लिंगी डेरा असतो, ती छोटी म्हणजे स्त्रीलिंगी कळशी असते. हे जेंडर पॉलिटिक्स आहे. हे लिंगभेदाचं राजकारण आहे. ते मुलींना नीटपणे समजून सांगता आलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला लढा देता आला पाहिजे. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मग या सगळ्याला जोडून येणारा प्रश्न की तुम्हाला या सिस्टमला काही प्रश्न विचारून त्याची उत्तरं सिस्टमने नाही दिली तर त्याची उत्तरं आपण वाचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांशी बोलून त्याची काही उत्तरं शोधावी लागत असतात. हा एक तुमच्या लेखणीमधला फार महत्वाचा प्रश्न असतो की तुम्हाला नाही काय उत्तर. असे कितीतरी उदाहरणं देईल मी तुम्हाला. म्हणजे महिलांच्या शोषणाचे साधन, म्हणजे लग्नानंतर ते सुपारीचा एक विधी असतो बा. आता तुमचं लग्न झालेलं नाही त्याच्यावर मला माहित नाही. ते सुपारी सोडण्याचा विधी म्हणजे मुलीनं सुपारी इथं ठेवायची आणि अशी गच्च पकडायची आणि त्या नवऱ्या मुलानं त्याच्या डाव्या हाताने सोडायचे. ह्याचा बाप नाही, ह्याचे 10 जण जरी मित्र आले तरी मुलीच्या हातात ही सुपारी सुटेल का मॅडम? कशीच नाही सुटू शकत. पण तुम्ही सोडून दिली. का सोडून दिली? सिस्टमने तुम्हाला दुय्यम मानलेलं. आणि नवरा काय करतो, त्याच्या डाव्या हातात 2 बोटात फक्त सुपारी धरायची आणि मुलीनं मात्र 2 हाताने सोडवायची. पण मुलगी नाही हो सोडवत. का? नवऱ्याची आबरू राखाय. नका ना आबरू राखू. काय मी माणूस आहे, मी माणूस आहे ना. बर माझ्या बरोबर, माझ्या आई बरोबर माझा बाप नाही कधी खुरपायला बसला, हे लक्षात घ्या. माझ्या बापाने नांगर मारला हो बैलांचा, 4 बैली मारला, 8 बैली मारला, 10 गाड्यांची पोती वाहिली. दिवसभर बाप नाही कंबर कसून खुरपू शकत. रानातून दिवसभर तुमचा बाप जसा काम करून येतो तसा बाप आई बरोबर पुन्हा रानातलं काम करून चुली पुढे नाही काम करू शकत. म्हणजे बाप माझा आला, बैलांना वैरण पाणी केलं की लगेच हात धुवायला सुद्धा बापाला आईनच ताट द्यायचं आणि लगेच जेवायला बसायचं. त्या बापाने नाही कधी विचारलं की बाई ग तू माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतेस आणि तरी सुद्धा घरी आल्यावर इतकं राबताना तुझ्या चेहऱ्यावर आनंद कुठून असतो. तो माझ्या लेखनाचा विषय आहे, तो माझ्या समतेचा विषय आहे. ते माझ्या कळीचे प्रश्न आहेत. आम्ही म्हणतो आमच्या पुढे आदर्शच राहिले नाहीत. अरे आदर्श नावाचं प्रकरण काय असतं? तुमची आई रोज कुणाच्या तरी बांधाला कामाला जाते आणि तुम्हाला खाऊ घालते, हा नाही तुमचा आदर्श होत? एकदा 7वीला असताना माझा मुलगा शाळेतून घरी आला. त्याला भेंडीची भाजी कधी आवडायची नाही, पण आमच्या बायकोने त्याला भेंडीची भाजीचा डबा दिला आणि मग 5 वाजता आल्यानंतर तन करायला लागला. आई तुला माहित नाही का मला भेंडी आवडत नाही, मला भूक लागली, मला आता काहीतरी खायला करून दे. मग दप्तर बिप्तर फेकून दिलं. मग आई थांब म्हणली देते देते. 5 मिनिटं 10 मिनिटं गेली असेल पोहे करायला. पोहे खाल्ल्यानंतर मी त्याला बोलवून घेतलं. त्याला तुला सकाळी कोण उठवतं? आई उठवते. तुझा डबा कोण भरून देतं? आई भरून देते. आंघोळ कोण घालतं? आई घालते. कपडे कोण इस्त्री करता? आई करते. शाळेत कोण सोडतं? आई सोडते. तुझा बिछाणा कोण घालतं? आई घालते. काढते कोण? आई काढते. तुला दवाखान्यात कोण येतं? आई नेते. तुझी सेवा कोण करतं? आई करते. या सगळ्या बदल्यात मी त्याला म्हणतो तुला आता शेवटचा प्रश्न विचारतो, या बदल्यात तू आईला काय देतोस? हा तुमच्या लेखनाचा विषय आहे. मला माझ्या आई वडिलांच्या नजरेतून माझ्याकडे बघता आलं ना की तुम्हाला आपोआप तिसरा डोळा जागृत व्हायला लागतो. जेव्हा भर दुपारी 3च्या वेळेमध्ये मी एकदा कॉलेजला जाताना मुलगा माझा गेटमध्ये खेळत होता आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि 5-7 मिनिटाला मला घरून बायकोचा फोन आला. अहो म्हणले आविष्कारच कुठे दिसत नाही. मी म्हणलं अरे आत्ता मी येताना तिथं दारात खेळत होतो. अहो नाही म्हणली सायकल रस्त्याच्या कडेला पडली, तू दिसत नाही. मी तसल्या पावसात भिजत कॉलेजवरनं घरी आलो. खूप वेळ मुलाला शोधत होतो. म्हणजे 2रीत असणाऱ्या मुलाला आम्ही पोटमाळ्यावर शोधत होतो, संडासमध्ये शोधत होतो. मुलगा सापडत नव्हता. पण त्या पावसात आम्ही दोघं घामेघूम झालो होतो. शेवटी 5-7 मिनिटानं शेजारचा मुलगा त्याला घेऊन गेला होता मोटरसायकलवर. पाऊस पडायला लागला आणि तो घेऊन आला
त्याला 2-3 मुस्काडीत दिल्या आणि त्याला सांगितलं की जाताना सांगायला काय झालं, आमच्या जीवाचं पाणी पाणी झालं. हे म्हणत असतानाच माझा गावाकडचा बाप मी येणार नाही म्हटल्यानंतर समोर आलेलं ताट पुढे सारतो आणि तो उपाशी राहतो. तेव्हा तो बाप माझा आदर्श नाही का? त्या बाबाबद्दल मला नाही का काय वाटणार? तो तुमच्या लेखणीचा विषय. माझ्या बापाचं वय 82. आजही मी गावाकडे यायचं म्हणलं की बाप छान इस्त्रीची कपडे दाढी बिडी करून व्यवस्थित बसलेला असतो. आता वयाच्या 82 वर्षी मी बापाला काहीच देत नाही. गेल्यानंतर काय तात्या काय चाललंय याच्या पलीकडे काही बोलत नाही. पण 82व्या वर्षी आपलं पोरग आपल्याला आठवड्याला भेटायला येतंय, हा जो आनंद माझ्या बापाच्या चेहऱ्यावर ओसंडतो, तो बाप जर माझा आदर्श होणार नसेल तर मला आदर्श कुठे काय शाहरुख खान मध्ये शोधायचे, मला आदर्श कुठे आर्यन खान मध्ये शोधायचे? अहो माझ्या घरादारात आदर्श आहेत, माझ्या सोबतच्या मित्रांमध्ये आदर्श आहेत. मी एखाद्या मुलीसाठी स्टँडवर थांबलोय तरी माझे 2 मित्र माझ्यासाठी थांबतात. तो मित्र नाही तुमचा आदर्श? तो पण उपाशी थांबला ना तुमच्यासाठी, उलट तुम्हाला प्रोत्साहन द्यायला थांबला. मित्रत्व नावाची गोष्ट काय असते, तो तुमच्या लेखनाचा विषय झाला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा भाग असा की आपल्या अवतीभोवती असे शेकडो लेखनाचे विषय आहेत, पण त्या विषयांकडे आम्ही कधी पाहत नाही. म्हणून वेगळ्या वाटेनं जावं लागेल, वेगळ्या नजरेनं जावं लागेल. रुळलेल्या वाटा तुम्हाला नाकाराव्या लागतील, तर मित्रांनो तुम्हाला तुमचं वेगळेपण कळून येईल. शेवटची गोष्ट सांगतो आणि त्याची कथा म्हणजे अंतिमता कार्यशाळेत बोलतोय. लिहिणं नेमकं कसं असतं, ती प्रक्रिया काय असते, एक 2 मिनिटाची छोटी गोष्ट सांगतो आणि ती तुम्हाला लेखनामध्ये कशी ट्रान्सफर करायची ते सांगतो. एक राजा होता आणि त्या राजाला झालं, मला तासभर झालं बोलतोय मी, माझ्या लक्षात आलेलं आहे, 5 मिनिटामध्ये संपवतोय. त्या प्रधानाचं त्या राजाच्या राणीवर प्रेम होतं आणि राजा त्या संदर्भात खूप संशय घेत होता. म्हणून राजाने एके दिवशी दरबार भरवला आणि पण जाहीर केला. तो पण जाहीर केल्यानंतर घरात येऊन त्याने आपल्या राणीला सांगितलं की मी 1 वर्षभराच्या मोहिमेवर चाललेलो आहे, मी थेट 1.5 वर्षांनाच परत येणार. आल्यानंतर राजधानीच्या बाहेर 7 तळाची माडी दिसली पाहिजे आणि त्या माडीवरच्या पाळण्यात आपलं मूल पाहिजे, तर तू करी पतिव्रता. राजा 1.5 वर्ष मोहिमेला निघून गेला. 1.5 वर्षानंतर राजा परतला. राजा परतल्यानंतर राजाला राजधानीच्या बाहेर 7 तळाचा वाडा दिसला. तसा राजाच्या वाळू पायाखालची वाळू सरकायला लागली. आणि वाडा बांधायचा कसा, तर तिजोरीतला पैसा नाही वापरायचा, उदरचा पैसा नाही वापरायचा. तरी राजाला वाटतं की केला असेल घरातलेच पैसे वापरायचे, बांधला असेल. जस जसा राजा जवळ येतो पाळणा पण दिसायला लागतो. राणी पण इतकी हुशार, तिनं माईक लावलेला होता. राजा जवळ आल्यानंतर माईक सुरू करायला लावला आणि पाळण्यातल्या रडणाऱ्या पोराचा आवाज पण राजाला ऐकवला. राजा भयंकर चिडला. राजाने दरबार भरवला आणि राजाने जाहीर दरबारामध्ये 1.5 वर्ष झालं मी इथं नाही आणि तरी तुला मुलगा कोणा कसा झाला आणि तो मुलगा कोणाचा आहे, तुला फाशीची शिक्षा त्याने ठोठावली. तेव्हा राणी म्हणाली की हरकत नाही, तुम्ही मला फाशी द्यायला सुद्धा, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही मोहिमेवरती असताना कुठल्या तरी एका कृषी कन्येच्या तुम्ही प्रेमात पडला होता, हे तुम्हाला आठवतं का? तेव्हा तो म्हणाला नाही, काहीतरी थापा मारू नकोस. ती पुढे जाऊन असंही म्हणाली, त्या कृषी कन्येनं तुमच्या प्रेमाची खून म्हणून तुमच्या हातातली अंगठी पण काढून घेतली, ते पण आठवत नाही का? नाही, बिलकुल आठवत. आणि मग ती स्वतःच्या हातातली अंगठी काढून देते आणि अंगठी कोणाच्या सांगा म्हणते. आणि मग राजा गप्प बसतो आणि ती सांगते की ती कृषी कन्या म्हणजे दुसरी तिसरी कोण नव्हती, ती मीच होते आणि ते आपलं मुलं आहे. आणि त्याची फाशीची शिक्षा रद्द होती. ही गोष्ट आहे, इट इज अ स्टोरी, ही कथा नव्हे. आता या गोष्टीची तुम्हाला कथा करायची, लक्षात घ्या. आता लेखनाचं बीज कुठं शोधावं लागतं. राजाच्या मनात एका दिवसात संशय येईल का? मग संशयाचे प्रसंग उभे करावे लागतील. प्रधानाचं दरबारातलं वागणं चेक करावं लागेल, म्हणजे मांडावं लागेल तुम्हाला. प्रधानाच्या आणि राणीच्या वर्तनातून राजाला संशय निर्माण होईल असे काही प्रसंग उभे करावे लागतील. राजा मोहिमेवरती गेला म्हणजे कुठे गेला, कुठल्या लढाईला गेला, कुणाबरोबर लढत होता, हे तुम्हाला उभं करावं लागेल. आणि मग राजाला नाव द्यावं लागेल. नाव द्यावं लागलं की त्या राजधानीला नाव आलं आणि मग आटपाट नगर होतं म्हणून चालणार नाही.